तुम्हाला माहित आहे का? एका गरीब मजुराच्या मुलाने, ज्याला कधी नीट शाळेतही जाता आले नाही, त्याने आजच्या आधुनिक जगाला चालवणारी विद्युत मोटार कशी शोधली असेल बरं? ही थक्क करणारी कहाणी आहे मायकल फॅरेडे यांची. अत्यंत गरिबीत जन्मलेले फॅरेडे पोटा पाण्यासाठी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी एका दुकानात पुस्तके बांधण्याचे म्हणजेच बुक बाइंडर म्हणून काम करू लागले. पण ते पुस्तके फक्त बांधायचे नाहीत, तर मालक गेल्यानंतर ती पुस्तके वाचायची सुद्धा. याच पुस्तकांमधून विशेषतः जेन मार्सेट यांच्या सोप्या विज्ञानाच्या पुस्तकांमधून त्यांना विजेचे आणि प्रयोगांची वेड लागली. ज्ञानाच्या भुकेपोटी त्यांनी महान शास्त्रज्ञ सर हम्फ्री डेव्ही यांची व्याख्याने ऐकली. त्यांनी त्या व्याख्यानांच्या अचूक नोंदी घेतल्या आणि त्या अचूक नोंदीतून त्यांनी एक सुंदर पुस्तक स्वतःच्या हाताने बांधून ते हम्फ्री डेव्ही यांना भेट म्हणून पाठविले. व पुस्तक पाठवताना सर हम्फ्री डेव्ही यांना आपल्यासोबत काम करायची इच्छा आहे असेही सांगितले. या एका पुस्तकाने सर हम्फ्री डेव्ही इतके प्रभावित झाले की त्यांनी फॅरेडेंना थेट रॉयल इन्स्टिट्यूशन मध्ये आपला प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजेच लॅब असिस्टंट म्हणून नोकरी दिली. एका सामान्य बुक बाइंडरचा आता शास्त्रज्ञ होण्याच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवत होता. 1820 मध्ये हान्स क्रिश्चियन ओरस्टेड यांनी शोध लावला की विजेमुळे चुंबकाची सुई विचलित होते, म्हणजेच मॅग्नेटिक निडल डिफ्लेक्ट होते. पण या नव्या चुंबकीय ऊर्जेतून एखादे यंत्र सलग कसे फिरवायचे हे युरोपातील भल्या भल्या शास्त्रज्ञांना समजत नव्हते. अशा वेळी फॅरेडेंनी हे आव्हान स्वीकारले. 3 सप्टेंबर 1821 हा दिवस उजाडला. फॅरेडेंनी एका काचेच्या भांड्यात थोडा पारा घेतला, म्हणजेच मर्क्युरी घेतला आणि मध्यभागी एक लांब चुंबक बार मॅग्नेट उभा केला. वरून एक तांब्याची तार त्या मर्क्युरीमध्ये मुक्तपणे लटकवली आणि त्यातून बॅटरीमधील वीज सोडली. आणि काय आश्चर्य, ती लटकलेली तार त्या चुंबकाभोवती आपोआप आणि वेगाने गोलगोल फिरू लागली. हे मानवजातीच्या इतिहासातील पहिले यंत्र होते ज्याने विजेचे रूपांतर यांत्रिक गतीमध्ये केले होते. त्या दिवशी जगातील पहिल्या विद्युत मोटारीचा जन्म झाला होता. एका सामान्य मजुराच्या मुलाने आपल्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर संपूर्ण जगाचा इतिहास आणि भविष्य कायमचे बदलून टाकले होते.